जय महाराष्ट्र, जय मराठी, जय मनसे. काल प्रताप सरनाईक यांची एक पत्रकार परिषद बघितली. त्याच्यामध्ये ते बोलत आहेत की राज ठाकरे वारंवार भूमिका बदलतात. आता मी तुम्हाला सांगतो भूमिका बदलणं कशाला म्हणतात. 14 एप्रिल रोजी प्रताप सरनाईकांनी एक प्रताप केला की 1 मेपासून सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी अनिवार्य राहील. त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षातील आणि मित्रपक्षातील लोकांनी त्यांना विरोध केला. त्याच्यावर प्रताप सरनाईक साहेबांनी अजून एक प्रताप केला. कोणी कितीही विरोध करो, प्रताप सरनाईक मागे हटणार नाही. मी जे ठरवलंय ते होणारच. 1 मेपासून सर्वांना मराठी सक्ती लागू होणारच. पण ते विसरले की त्यांच्यावरती त्यांचे 2 ते 3 बॉस आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना केलेला प्रताप मागे घ्यावा लागला. म्हणजे मराठी सक्ती मागे घ्यावी लागली. आता त्यांनी त्याच्यामध्ये ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला. प्रताप सरनाईक याला बोलतात भूमिका बदलणं. आणि मराठीसाठी भांडणं हे तुमच्यासारख्या लोकांची कामं नाही आहेत. आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, तर परवा तिसऱ्या पक्षात. जेव्हापासून राजसाहेबांनी पक्ष काढला आहे, 18 ते 20 वर्ष झाली त्यांच्या पक्षाला. आपला पक्ष जिंकतोय किंवा हरतोय याचा विचार न करता त्यांनी फक्त आणि फक्त मराठी भाषेला प्राधान्य दिले. तर तुमच्यासारख्या लोकांनी तरी त्यांना सल्ले देण्याची गरज नाही आहे. त्यात दुसरा विषय, तुम्ही मराठीसाठी कितीही कामं करा, त्याच्यात नाव पण होणार राजसाहेब ठाकरेंचं, नाव खराब होणार देखील राजसाहेब ठाकरेंचंच. कारण माजलेले परप्रांतीय भय्ये, तुम्ही काही केलं तरी त्याचं खापर हे माननीय राजसाहेबांवरच फोडतात. आता काल परवा एकाची धमकी बघितली. काय आहे मराठी, कोण नाही बोलणार मराठी, महाराष्ट्रामध्ये पण हिंदी चालेल. अरे भोसडीच्या, तिकडे UP बिहारला राहून काय बोलतो, इथे महाराष्ट्रामध्ये ये आणि एका बापाचा असशील तर इथे उभा राहा आणि बोल कुठल्या तरी महाराष्ट्र सैनिकासमोर. मग तुला समजेल की तुझ्यासमोर जो महाराष्ट्र सैनिक उभा असेल तो तुझा बाप असेल. आणि राज ठाकरे के कान के नीचे मारूंगा, ये करूंगा. कालच कांदिवलीत एकाला प्रसाद भेटलाय. तुम्ही किती माजलात तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातूनच मार खाणार. समजलं? त्याच्यामुळे माज सोडा आणि मराठी शिकायला घ्या. कारण सत्तेत कोणी असो, चालणार तर राजसाहेब ठाकरेंचंच. आणि मराठीच्या बाबतीत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय मराठी.